नमस्कार सर्वांना. उत्तुंग भरारे या चॅनलवरती सर्वांच्या आणखीन एका नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बहीण लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे, त्या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत आपण. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणाऱ्या प्रत्येक जणांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की या चॅनलच्या माध्यमातून कायम नवीन शासन निर्णय, JR, अंगणवाडी संदर्भातली सर्व पोषण ट्रॅकरवरील प्रशिक्षण, सर्व अंगणवाडीची सर्व माहिती, तसेच सरळ सेवा जाहिरातबद्दल सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहज उपलब्ध होते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकने माझा अशाच प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो. तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं फार आवश्यक आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया पुढील माहिती काय आहे ते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1 वर्ष होऊन गेला आणि तो योजना ज्यावेळेस निघाला त्यावेळेस अंगणवाडी ताईंना प्रत्येक फॉर्म मागे 50 रुपये देण्याचा हा सांगण्यात आले होते आणि त्या प्रत्येक ताईंनी बरेच सर्व फॉर्म त्या अंगणवाडी ताईंनी दिवस रात्र ते भरून घेतला. त्याने ऑनलाईन केला सर्वजण आणि ऑनलाईन केलेल्या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे, जो हप्ता होता 1500चा, तो सर्वांना भेटला. पण ज्या अंगणवाडी ताईने फॉर्म भरला होता त्या ताईंचे 50-50 रुपये प्रमाणे जे फॉर्मचे पैसे होते ते आणखीन बऱ्याच जिल्ह्यात भेटलेले नाहीत आणि जिथे भेटले तिथे नारी दूधवर भरलेले फॉर्मचे पैसे तिथे भेटले नाहीत. वेबसाईटवरचे भेटले आणि नारी दूधचे भेटले नाही. असे काही ठिकाणी झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात नाहीच, आणखीन भेटलंच नाही. तर तो त्या संदर्भात आहे आणि त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आहे. तो अपडेट काय म्हणजे KYC संदर्भातली आहे. ती ही माहिती आपण इथेच बघणार आहोत. तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला डिटेलमधली माहिती सर्व समजेल तुम्हाला. आणि आणखीन एकदा विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे चॅनल सबस्क्राईब करून घ्या नक्की. सबस्क्राईब केल्याने सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटली जाते. तर बऱ्याच ताईंचं, बहिणींचं मला व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा यूट्यूब कमेंटद्वारे मेसेज होता की ज्या लाडक्या बहिणींचं फॉर्म भरलेले आहे त्यांचं KYC करणं गरजेचं आहे का? तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत. तर त्याचं उत्तर हो, कारण KYC करणं आता नवीन अपडेटनुसार तो करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, व्हिडिओमध्ये तुम्ही इथे पाहू शकता. मी इथे तुम्हाला हे करून दाखवते. या ठिकाणी तो अपडेट पण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता असं आलेलं आहे. पण आता क्लिक केल्यानंतर तो होणार नाही आहे, कारण सध्या त्या संदर्भात त्या वेबसाईटवरती काम प्रक्रिया चालू आहे. कदाचित तो अजून म्हणजे होणार आहे आणखीन. पण आता सध्या जर क्लिक केला तर तो चालू होणार नाही. आणखी नवीन अपडेटनुसार नवीन आला की तो क्लिक होईल आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती विचारेल. काय काय डॉक्युमेंट्स अपडेट करायचं आहे, सबमिट करायचं आहे किंवा काय माहिती भरायचं आहे, ते सर्व डिटेलमध्ये सांगितलं जाईल आणि त्यानुसार तुम्ही तुमची माहिती किंवा तुमचे डॉक्युमेंट्स तिथे हे करून तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट चालू झाल्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला हे वेबसाईट पूर्ण इथे आपण आत्ता पाहिलं इथे, मग तो चालू झाल्यानंतर तो करायचा आहे. तोपर्यंत तुम्ही क्लिक केल्यानंतरही तो होणार नाही आहे. वेट करा, नवीन अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला समजलं जाईल आणि तुमची जे डॉक्युमेंट्स तिथं जे मागितलं जाते ते क्लिक केल्यानंतर जे डॉक्युमेंट्स किंवा जी माहिती मागितली जाते तो फिलअप करून तुम्हाला त्यामध्ये ती माहिती भरून KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचं आहे. KYC करणं का गरजेचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ताईंचं काय झालं आहे, नवीन माहिती भरत असताना काहीतरी स्पेलिंग मिस्टेक किंवा काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी चुकीची माहिती भरल्यानंतर तो काही जणांना पैसे नाही भेटलेत किंवा अशी अपुरी माहिती असल्यामुळं त्या आता नवीन अपडेट करणं गरजेचं आहे. ज्यांचं चुकलेलं आहे किंवा सर्वांचं तो KYC करणं गरजेचं आहे आणि जर चुकीची माहिती भरली असेल तर सर्वांची ती दुरुस्त होईल. जर चुकीची माहिती भरली असेल तर ती सर्व दुरुस्त करून व्यवस्थित माहिती भरली जाईल. त्या संदर्भात हा KYC पूर्ण करून घ्यायचा आहे आणि ते अपडेट आल्यानंतरच वेबसाईट सुरू झाल्यानंतरच भरायचं आहे. पण हे खरं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता, झूम करून दाखवू.
दिसते तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता. हे पूर्ण जे आहे ना रेड लाईन इथेपर्यंत आहे तो. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म ओपन होईल आणि त्या संदर्भात कुठला फॉर्म काय मागितला आहे, कुठली माहिती मागितलं आहे ते तुम्ही डिटेलमध्ये भरून तुम्ही ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. तर सध्या ही ई-KYC प्रक्रिया अजून चालू नाही आहे. चालू झाल्यानंतर तुम्हाला या उत्तुंग भरारी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाईल. मग चॅनलवर नवीन असणारी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. हा माझा रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुमचा एका लाईकने माझा उत्साह वाढतो की असे चांगल्या संदर्भातले व्हिडिओ बनवायला मला खूप उत्साह येतो. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.